नमस्कार, रोकटोकवर आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्यातल्या 302 पैकी सुमारे 100 कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. मुदत संपलेला आणि प्रकाशक घेतलेला आहे. सहकार क्षेत्रातली अनागोंदी कमी करण्यासाठी सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते. मुळात मुदत संपल्यानंतर योग्य वेळेत निवडणुका का घेतल्या नाहीत? निवडणुका पुढे ढकलण्यामागे आघाडी सरकारचा काही विशिष्ट हेतू होता का? बाजार समित्यांमधली अनागोंदी आणि गैरकारभार कमी करण्यासाठी काय बरं करायला हवं? कृषी उत्पन्न बाजार समित्या ही काही निवडक गटांची राखीव कुरणं बनली आहेत का? आणि बदलत्या काळात बाजार समित्यांची खरोखरच गरज देखील उरलेली आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया समित्यांच्या बाजाराला चाप या खास कार्यक्रमात. बाजार समित्यांच्या बाजाराला चाप या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत अनेक मान्यवर असणार आहेत. आता आपल्या सोबत आहेत विजय जावंगिया. विजय जावंगिया यांना संपूर्ण महाराष्ट्र कृषी तज्ञ म्हणून ओळखतो. वर्ध्याहून ते आपल्या बरोबर आहेत. विजयजी, आपलं स्वागत. सर्वप्रथम, कृषी उत्पन्न बाजार समित्या या स्थापन झाल्या, त्याचा नेमका हेतू त्यावेळेला काय होता? काय वाटतं आपल्याला? आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्यामागचा हेतू हाच होता की शेतकऱ्यांना त्याचा शेतमाल विकल्यानंतर योग्य मोबदला मिळाला पाहिजे, त्यांची वजनमापामध्ये फसवणूक होऊ नये, त्यांचे चुकारे वेळेवर मिळाले पाहिजेत. व्यापारी आणि शेतकरी याच्यामध्ये एक चांगलं सशक्त असा संबंध तयार करण्याकरता कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आलेली होती. पण दुर्दैवानं शेतकऱ्यांना शेतीमालाचा भाव योग्य मिळू नये याच्याकरता दिल्ली सरकार, राज्य सरकार काय करतं त्याच्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांकरता काय करायला पाहिजे याची या 65 वर्षाच्या स्वतंत्र भारतामध्ये चर्चा झालेली नाही. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही खूपच एक राक्षस आहे अशा पद्धतीचाही एक चित्र रंगवण्याचं काम होतं आहे. मला असं वाटतंय की कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जो भ्रष्टाचार वाढलेला आहे तो राजकारणांमुळे वाढलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या समित्या न राहता ते राजकीय अड्डे झालेले आहेत आणि तिथले जे सदस्य आहेत ते सदस्य व्यापाऱ्यांचे दलाल म्हणून काम करतात आणि तिथून सगळा गोंधळ सुरू होतो. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी एक माहिती देऊ इच्छितो की पुलगावला कृषी उत्पन्न बाजार समिती होती. 1970 मध्ये मी शेती सुरू केली होती आणि मी तिथे नेऊन कापूस आणि तूर विकायचो. त्या समितीमध्ये तुम्ही एक बैलबंडी भरून कापूस नेला, मग तो 5 क्विंटल असो की 6 क्विंटल असो, फक्त 2 रुपये दलाली लागायची. तुम्ही 5 पोते बंडीत टाकून नेले तुरीचे किंवा गव्हाचे तरी 2च रुपये दलाली लागायची. ती कृषी उत्पन्न बाजार समिती अशा पद्धतीने त्यावेळेला काम कशी करू शकत होती याचं उत्तर या चर्चेत मान्यवरांनी द्यावं, म्हणजे आपण त्याची चर्चा पुढे नेऊया की कृषी उत्पन्न बाजार समितीमधलं राजकारण हे भ्रष्टाचाराचं कसं कारण आहे आणि आजचा विषय हा स्पष्ट होईल. मला एक छोटंसं स्पष्टीकरण तुमच्याकडनं माहिती अशा करता हवी आहे की बाजार समित्यांचं हे जे राजकारण आहे ते आपण जवळून पाहिलेलं आहे. हे राजकारण नेमकं चालतं कसं आणि कोणत्या कारणासाठी आजच्या राजकारण्यांना या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर आपला ताबा हवा असतो? यात पैसे असतात का? मगाशी आपण सांगितलं की तुम्ही 2 क्विंटल न्या अथवा 5 क्विंटल न्या, त्याचा दर ठरलेला असतो. तसंच जर 5 क्विंटल नेला तर यातला काही कापूस हा तिथल्या दलालांना दलाली म्हणून, घुसखोरी म्हणून द्यावा लागतो. अशा प्रकारच्या तक्रारी ज्या समोर आल्या त्यात तथ्य असं वाटतं आपल्याला? विजय जावंगियाजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आवाज गेला. विजय जावंगियाजी, माझा आवाज येतोय? थोडं ऐकलंय मी, माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय विचारायचं. बोला. आलाय मला लक्षात आलंय तुम्हाला काय विचारायचंय ते. माझा आवाज येतोय? येतोय. माझा आवाज येतोय? येतोय. हो, आवाज येतोय. हो. तुम्ही जो प्रश्न विचारला ते तिथे राजकारण असं सुरू झालेलं आता की पहिले चुकारे करण्याची 24 तासात चुकारे करण्याचा कायदा आहे. व्यापाऱ्यांनी माल विकत घेतला की त्यांनी शेतकऱ्यांना 24 तासात चुकारे केले पाहिजे हा कायदा आहे. पण होतं असं
की व्यापारी चुकारे 24 तासात करत नाही, म्हणून मग तिथे दलालाचा रोल येतो. मग हा दलाल चुकारे करतो आणि व्यापारी यांना 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी चुकारे करतात. मग दलाल ते जे व्याज आहे 1 महिन्याचं ते दलाली म्हणून यांच्याकडनं घेतो आणि मग 1 रुपया 1.5 रुपया शेकडा ही दलाली होते. म्हणजे 5,000 रुपये क्विंटल कापूस विकला तर त्याच्यावर जवळपास 75 रुपये ही दलालाची दलाली होते. आणि मग बाजार समितीचा सेस असतो तो कुठे 1% आहे, कुठे 1.25% आहे. व्यापारी पुष्कळचा माल रेकॉर्डवर न दाखवता नंबर 2 मध्ये घेतात आणि बाजार समितीचा हा सेस बुडवतात आणि मग या सेसमधनं बाजार समितीची अनधिकृत कमाई सुरू होते. आणि अशा साठे लोट्यामध्ये मग शेतकऱ्यांच्या वजन मापामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो आणि त्यांचं वजन सुद्धा मारलं जातं आणि या सगळ्या याच्यातनं फार मोठा भ्रष्टाचार होतो. करोडो रुपयाची कमाई बाजार समितीच्या माध्यमातून होते असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी या चर्चेत सामील झालेत. माधवराव, आपलं स्वागत. आपण आता ऐकलं विजय जावंगिया यांनी कृषी उत्पन्न समित्यांचं बाजाराचं राजकारण कसं चालतं आणि त्यातनं अर्थकारण किंवा काळा पैसा किंवा त्या सत्तेत पैशातनं येणारी पॉवर कशी जनरेट होते याच्याविषयी सांगितलं. केवळ याच कारणाकरता आपल्या सरकारनं असा निर्णय घेतलाय की ज्यांची मुदत उलटून गेलेली आहे किंवा जिथं प्रशासक नेमलेला आहे त्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द कराव्यात, कॅन्सल कराव्यात, बरखास्त कराव्यात आणि तिकडे नव्यानं निवडणुका घ्याव्यात? सरकारने या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका सातत्याने टाळल्या. मागच्या सरकारने त्यांना निवडणुका घेण्यामध्ये रस नव्हता. म्हणजे हा आरोप मी करत नाहीये, तर वस्तुस्थिती सांगतो. सहकारी संस्थांसाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा आहे, निवडणूक आयुक्त आहेत. या निवडणूक आयुक्तांचं पद सुद्धा या सरकारने अनेक दिवस भरलं नव्हतं, शेवटी हल्ली भरलं. आणि मग कायद्याचा वेगवेगळे आधार घेऊन कायद्याचं वेगवेगळं निमित्त पुढे करून सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबवायच्या हा उद्योग त्यांनी केला. पण जावंगिया साहेबांनी जो उल्लेख केला त्याला मी थोडीशी पुष्टी आधी जोडतो की या पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जे गैरव्यवहार चालतात त्याचे 2 नमुने मी मुद्दाम आपल्याला सांगेन. आपल्या चर्चेत ते आले असतील किंवा नसतील मला कल्पना नाही. पण 2 वर्षापूर्वी 2012 साली सांगोला तालुक्यातल्या 27 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर सरकारला बरखास्तीची कारवाई करावी लागली कारण त्यांनी 4% कमिशन जास्त घेतलं हे सिद्ध झालं आणि मग त्यानंतर तिथे कारवाई करावी लागली. त्याच वेळेला ज्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला होता, ही वस्तुस्थिती समोर आणली होती, त्या कार्यकर्त्यांनी हा आग्रह धरला, त्याच्यासाठी ते न्यायालयात गेले की महाराष्ट्राच्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अशा पद्धतीने जास्त कमिशन घेतलं जातं, बेकायदा कमिशन घेतलं जातं आणि त्याचा हिशेब मिळत नाही. तो जर विषय पुढे चालू केला असता तर महाराष्ट्रातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बरखास्ती 2 वर्षापूर्वीच करावी लागली असती. पण राज्य सरकारला, पूर्वीच्या राज्यकर्त्याने वस्तुस्थिती माहिती होती म्हणून त्यांनी ते पाऊल उचललं नाही. नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 136 कोटी रुपयांचा 137 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला. FSI विकण्याचा उद्योग त्या कृषी उत्पन्न बाजार समितीने केला. तिथे सुद्धा अनेक गैरव्यवहार केले आणि हे गैरव्यवहार उघडकीला आणणारे जे पणन संचालक होते त्यांना सरकारने बडतर्फ केलं. म्हणजे गैरव्यवहारावरती कारवाई नाही केली तर गैरव्यवहार ज्याने उघडकीला आणला त्याला बडतर्फ केलं. पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने सुद्धा अशाच तऱ्हेचे जमिनीच्या बाबतीतले गैरव्यवहार केले. त्या गैरव्यवहारांवरती आळा घालण्याचा प्रयत्न करणारा जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला सरकारने बडतर्फ केलं. आणि या सगळ्या घटना गेल्या 2 वर्षांमधल्या आहेत. त्याच्या आधीच्या 10-12 वर्षांमधल्या घटनांची जंत्रीत आणखीन मोठी होईल. त्यामुळे आत्ताच्या सरकारने हे पाऊल उचललं, हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. एका अर्थाने क्रांतिकारी पाऊल म्हणावं लागेल की या क्षेत्रामधली बजबजपुरी, ह्या क्षेत्रामधला भ्रष्टाचार, ह्या क्षेत्रामधली दादागिरी, दहशतवाद या सगळ्याला एका वेळेला तोंड देण्याचं, एका वेळेला कमी करण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे. हे त्यातलं खरं आपण लक्षात घेतलं पाहिजे. माधवराव, जरी आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधल्या राजकारणाचा एक प्रकारे तिथल्या अर्थकारणाचा पर्दाफाश 2 उदाहरणांना आपण केला असला तरी त्याच्या मागून जी सत्ता हासिल होते ती सत्ता एकेकाळी काँग्रेस NCP उपभोगत होतं. आता त्यावर आपलं वर्चस्व असावं जेणेकरून ग्रामीण अर्थकारण आणि त्या अर्थकारणातून येणारा ग्रामीण राजकारणाचा वर्चस्व आपल्याकडे राहील असा भारतीय जनता पक्षाचा हा आदेश काढण्यामागचा डाव नाही. नाही उदयजी, मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो
की अशा राजकारणाचा आरोप ह्या क्षेत्रात तरी आमच्यावर आपण करू शकणार नाही. कारण या नव्या परिस्थितीमध्ये ज्या नव्याने निवडणुका होतील त्या निवडणुकांचा फायदा घेऊन त्या संस्था ताब्यात घेण्यासाठी लागणारं त्या क्षेत्रामधलं आमचं काम हे अपुरं आहे. मी काय नाकारत नाही. सहकार क्षेत्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आमचं प्रतिनिधित्व नाममात्र म्हणण्यासारखं सुद्धा नाही आहे. त्यामुळे उगाच मी वाटेल ते विधानं करणार नाही. पण एक आम्हाला अनुभवाने माहिती आहे, गेल्या 15 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं शोषण केलंय, मग ते सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलंय, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून केलंय आणि माथाडी कामगार संघटनांच्या माध्यमातून सुद्धा केलंय, त्या शोषणामुळे सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य शेतमजूर प्रचंड असंतुष्ट आहे, प्रचंड संतापलेला आहे. त्याच्या मनामध्ये राग आहे, संताप आहे. आणि मी आपल्याला खात्री देतो की या सहकारी संस्थांच्या निवडणुका निपक्षपातीपणे झाल्यानंतर आपल्याला या सगळ्या सहकारी संस्थांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे बदल झालेले बघायला मिळतील. जुनी प्रस्थापित धेंड जी आहेत ती घरी गेलेली दिसतील आणि नवं नेतृत्व या क्षेत्रामध्ये उभं राहील. आणि या क्षेत्रात नवं नेतृत्व उभं करण्यासाठी आम्ही निश्चितपणे मदत करू. नवं नेतृत्व उभं राहील या मुद्द्यावर आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये चर्चा करूया. परंतु आपल्याबरोबर आता डॉक्टर गिरीधर पाटील आहेत. डॉक्टर गिरीधर पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्र हा बाजार समित्यांचे आणि कृषीचे अभ्यासक म्हणून ओळखतो. गिरीधर पाटील, आपलं या कार्यक्रमात स्वागत. यापूर्वी विजय जावंगिया यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधलं राजकारण, तिथलं अर्थकारण आणि त्यातून येणारी सत्ता आणि ती सत्ता नष्ट करण्यासाठीचा आम्ही डाव कसा रचलेला आहे किंवा आम्ही काय करत आहोत याचं वर्णन आपल्याला आता माधवरावांनी केलं की आम्ही एक प्रकारे हा गैरव्यवहार समूळ उखडण्याकरता पाऊल उचलतोय अशी त्यांनी प्रामाणिक इच्छा व्यक्त केली. परंतु कृषी उत्पन्न समित्या या मुळात ज्या पद्धतीने चालतात ती पद्धती बदलण्याच्या संदर्भामध्ये आपण अजून बोललेलो नाही आहोत. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की मगाशी तुम्ही यायच्या अगोदर विजय जावंगिया यांनी त्यातल्या कमिशनचा उल्लेख केला होता की कमिशन द्यावं लागतं, कितीही क्विंटल नेलं तरी तेवढीच दलाली न्यावी लागते, मग ते 5 क्विंटल असेल किंवा 2 क्विंटल असेल. परंतु मुळात एखाद्या गोष्टीचा बाजारभाव ठरवण्याची जी शास्त्रोक्त पद्धती असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही जर एक बैलगाडी भरून जर तुम्ही त्या ठिकाणी कापूस नेलात तर त्या कापसाची नेमकी प्रत काय आणि त्याची किंमत काय हे ठरवायची शास्त्रोक्त पद्धत जी असायला पाहिजे, ती शास्त्रोक्त पद्धत आपल्याकडे वापरली जातेच असं नाही, किंवा वापरली जात नाही. आपला काय अनुभव आहे? सर्वप्रथम नवीन पणन मंत्र्याचं अभिनंदन करावं असं वाटतं. कारण 2001 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. आजपर्यंत जाहीर केलेल्या तक्रारींवरती कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नव्हती. मात्र नवीन पणन मंत्र्यांनी आपला कारभार हातात घेतल्या 3 दिवसाच्या आत 100 बाजार समित्यावरती कारवाई करणार असं जाहीर केल्यामुळे या शेतमाल बाजारामुळे काहीतरी सकारात्मक बदल होतील असं वाटायला लागलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मगाशी कमिशनचा विचार झाला. कमिशनच्या बाबतीमध्ये मी जी काही आकडेवारी देतोय आता ही कॅगची आकडेवारी आहे. कॅगच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 4 लाख कोटी रुपयाचा शेतमाल तयार होतो आणि हा सगळा शेतमाल बाजार समित्यांच्याच माध्यमातून विकला जावा असं कायद्याचं प्रावधान आहे. मात्र याच कॅगच्या अहवालामध्ये पुढे असं म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये 305 बाजार समित्या कार्यरत असून या सगळ्या बाजार समित्यांमधून 40,000 कोटी रुपयांची उलाढाल होते. म्हणजे 4 लाख कोटी शेतमाल उत्पादन होतो, त्यापैकी फक्त 40,000 कोटी रुपयाची शेतमालाची नोंद होते. बाकीचा 3,60,000 कोटींचा शेतमाल हा कुठल्या पद्धतीने, काय कमिशनवर, काय सेसवरती, कुठल्या विक्री करावरती विकला गेला आहे याची जर चौकशी झाली तर मला वाटतं सगळ्या बाजार समित्या या मुद्द्यावरती बरखास्त करता येतील. आज जो आपण 100 बाजार समित्या बरखास्तीचा जो निर्णय घेतला आहे तो त्यांच्या कालबाह्यतेवरती आपण घेतला आहे. पण खरं म्हणजे या सगळ्या बाजार समित्यांचे आर्थिक व्यवहार जर आपण तपासले तर 305 बाजार समित्यांपैकी एकही बाजार समिती अस्तित्वात राहणार नाही अशी परिस्थिती. विजय जावंगिया, माझा तुम्हाला विजय जावंगिया मी तुम्हाला थांबवतो अशा करता. माझा प्रश्न होता तो कृषी मालाचा योग्य तो प्रत आणि दर ठरवण्यासंदर्भातला होता. या बाजार समित्यांमध्ये
वजनात मारलं जातं हे तर मी समजू शकतो, म्हणजे हे अक्षम्यच आहे, परंतु हे तर सर्रास दिसतं. परंतु प्रत आणि त्याची किंमत ठरवताना अनेकदा शास्त्रोक्त पद्धती तर किरकोळ बाजारामध्ये असलेल्या मागणीचं प्रतिबिंब जोपर्यंत खरेदीदारांमध्ये प्रतीत होत नाही तोपर्यंत किरकोळ बाजारामधील नफ्याचं प्रमाण शेतकऱ्यांपर्यंत जाऊ शकणार नाही. आणि याच्यासाठी शास्त्रीय कुठल्याही प्रकारची पद्धत अवलंबली जात नाही. त्यात बाजार समितीतले स्थानिक व्यापारी कार्टेरिंग करतात, एकत्र येतात आणि आज काय भाव ठरवायचा त्यांच्या मताप्रमाणे जेवढं जास्तीत जास्त शोषण करता येईल अशा पद्धतीने भाव ठरवतात. विजय जावंगिया, दुसरी महत्वाची गोष्ट, एक मिनिट विजय येतो तुमच्याकडे. विजय जावंगियाजी, म्हणतात आहे. हा बोला. हा नाही, गिरधर पाटील जे म्हणतात आहे कार्टेलिंग ते बरोबर आहे, पण बाजार समित्यांना सरकारने जाहीर केलेला कमीत कमी हमी भाव याची सुद्धा सुरक्षा करण्याचा अधिकार नाही आहे. जसं यावर्षी आता कापसाचा भाव हा सरकारने जाहीर केलेल्या 4,050 रुपयाच्या खाली आलेला आहे. 3,600 रुपये क्विंटलला व्यापारी कापूस घ्यायला तयार नाही. याच व्यापाऱ्यांनी आणि याच बाजार समित्यांमध्ये मागच्या वर्षी 5,200 रुपयात कापूस विकत घेतलेला आहे. आणि हे भाजपचे नेते सत्तेत नव्हते तेव्हा 6,000 रुपये क्विंटल कापसाला भाव मागायचे. आता तो भाव मिळत नाहीये. याबद्दल चर्चाच होत नाही. बाजार समिती चांगली किंवा वाईट याच्यावर चर्चा होते. व्यापारी शेतकऱ्याची लूट करतो याच्यावर चर्चा होते. पण तोच व्यापारी जेव्हा जास्त भाव घेऊन घेतो, जसा आज सोयाबीनचा भाव 25,060 हा हमी भाव आहे, पण व्यापारी 3,032 घेतोय. हे कसं काय आहे? मला काय वाटतंय की तुम्ही फार चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे, चांगली चर्चा सुरू केलेली आहे की या बाजार समित्यांना भ्रष्टाचार करणारं जे राजकारण आहे ते राजकारण दूर कसं होईल. सरकार बदललं, समिती बदलली, लोक नवीन आले, नवीन नेतृत्व आलं, पण ते भ्रष्टाचार विरहित शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारण करणारी बाजार समिती निर्माण करू शकेल का? खरा हा लाख मोलाचा प्रश्न आहे आणि ते नवीन सरकारकडनं अपेक्षित आहे असं माझं विनम्र मत आहे. अर्थात यावर माधव भंडारी यांचं मत आपण जाणून घेणार आहोत, पण वेळ झालाय का ब्रेकची. ब्रेक नंतर आपण चर्चेचा सिलसिला असाच चालू ठेवणार. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय समित्यांच्या बाजाराला चाप. समित्यांच्या बाजाराला चाप या विषयावर आपण चर्चा करतोय. जवळपास 100हून अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्यांची मुदत संपलेली आहे अथवा ज्या ठिकाणी प्रशासक नेमलेला आहे अशा सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या बरखास्त करून त्या नवीन निवडणुका घेण्याचा निर्णय या सरकारने घेतलाय, ज्याचा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणावर आणि राजकारणावर खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. खूप पुनर्रचनात्मक बदल असे त्यात घडणार आहेत. त्याविषयी आपण बोलतोय. आपल्याबरोबर माधव भंडारी आहेत. माधव भंडारी, ब्रेकवर जाण्यापूर्वी गिरीधर पाटील यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुमच्याआधी मांडला, तसंच विजय जावंगिया यांनी सुद्धा मुद्दा मांडला, आणि तो म्हणजे कापसाला 6,000 रुपये क्विंटल हा भाव, हमी भाव हवा अशा संदर्भात विरोधी पक्षाचे असताना आपण भूमिका वेगळी घेतलेली होती. आता या संदर्भात आपली नेमकी भूमिका काय आहे आणि त्याच्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा काय रोल असणार आहे? कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कापूस खरेदीमधला रोल जो आहे त्याची तर चर्चा होईलच, पण आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, जसं ह्या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा निर्णय या सरकारने घेतला तसंच कापूस खरेदी केंद्र चालू करण्याच्या बाबतीतही गांभीर्याने विचार चालू आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की येत्या 1-2 दिवसांमध्ये या संदर्भातली भूमिका सरकारकडून स्पष्ट होईल. त्याच्याही चर्चा चालू आहेत. आणि सरकारने कापूस खरेदी केंद्र चालू केली तर हमी भावाच्या बाबतीतला एक प्रत्यक्ष कृती सुरू होते आणि त्याचा फायदा कापसाच्या बाजारभावावर होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एक प्रकारे यावेळी क्षेत्रामध्ये हा बोला नाही आपण सांगा. म्हणजे आता जो हमी भावाची बात जी चाललेली आहे तो हमी भाव शेतकऱ्यांना हवा तसा यावेळी मिळेल अशी आपण खात्री देऊ शकताय? नाही, मी आपल्याला सरकार याबद्दल सकारात्मक विचार करतंय, सकारात्मक पाऊल उचलण्याची तयारी करतंय एवढंच सांगू शकतो. मी पक्षाचा प्रवक्ता आहे. आपल्याबरोबर हर्षवर्धन पाटील आहेत, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्याबरोबर दूरध्वनीवरून आपल्याशी संपर्कात आहेत. काही कारणामुळे त्यांना आपण दृश्य स्वरूपात आता घेऊ शकत नाही आहोत. काही क्षणात ही व्यवस्था कदाचित होऊ शकेल. हर्षवर्धन पाटील या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर्वप्रथम
100हून अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बरखास्त करण्याचा निर्णय जो नवीन सरकार घेत आहे यावर माजी सहकार मंत्री म्हणून आपलं काय मत आहे आणि अशा प्रकारचा निर्णय आपल्या सरकारला घेण्यापासून का बरं वंचित ठेवलं गेलं, आपण तसा निर्णय का घेतला नाहीत? नाही, एक तर असं आहे की ते स्टेटमेंट मी काल आता जे नवीन सहकार मंत्री झालेत आमचे चंद्रकांत पाटील, ते आमचे मित्र आहेत, त्यांचं स्टेटमेंट मी काल वाचलं आणि मी आज माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण तसे कुठले ऑफिशियल ऑर्डर्स अजून काही निघालेले नाहीयेत. आता ऑफिशियली ऑर्डर्स काढताना ते कोणत्या सेक्शन खाली काढतायत हा एक विषय तितका महत्वाचा आहे. कारण आपल्याकडं महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1963 जो आहे, एपीएमसीचा कायदा जो आपल्याकडे आहे, त्या कायद्यामध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत. कारण मी पण 8 वर्ष ते खातं सांभाळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः ज्या तरतुदी आहेत तर याच्यामध्ये कलम 41 खाली अपील करण्याचे अधिकार हे मंत्र्यांच्याकडे आहेत, म्हणजे एपीएमसीच्या बाबतीमध्ये. आणि कलम 45 जे आहे आपल्या 1963च्या कायद्याप्रमाणे, तर त्याच्यामध्ये बरखास्ती आपण करू शकतो असा त्याच्यामध्ये क्लॉज आहे, पण त्याला कारण आहेत त्याला. आणि आता हे कोणती ऑर्डर मंत्री महोदय काढणार ते मला काही माहित नाही, परंतु एकंदरीत अशी पण कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. कारण अशासकीय प्रशासकीय मंडळ आपण 3 वर्षाकरता नेमू शकतो आपण. आता नेमक्या ऑर्डर्स कशा निघतील त्याच्यावरती मला असं वाटतं मला भाष्य करता येईल, परंतु एकंदरीत शेवटी ह्या शेतकऱ्यांच्या संस्था आहेत आणि ह्या शेतकऱ्यांच्या संस्था शेतकऱ्यांच्या ताब्यात राहिल्या पाहिजे असं माझं मत आहे. हर्षवर्धनजी, आपल्या सरकारनं हा निर्णय का घेतला नाही हा खरा आमचा प्रश्न आहे. नाही, याच्यामध्ये असं आहे, 2 गोष्टी आहेत की आपल्याकडं 2-3 वर्षापूर्वी 97वी घटना दुरुस्ती झाली आणि ती घटना दुरुस्ती झाल्यानंतर त्या घटने दुरुस्तीप्रमाणे सहकारी संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचा तो नवीन पार्लमेंटने पास केलेला घटनात्मक कायदा आहे. आता त्या कायद्याप्रमाणे आपल्याकडं 1 वर्षाचा कालावधी होता तो कायदा ड्राफ्ट करण्याकरता, म्हणून त्याच्यामध्ये 1 वर्ष गेलं. आणि दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका का होऊ शकल्या नाही, तर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये विकास सोसायट्यांचे 9 प्रतिनिधी असतात आणि विकास सोसायटीच्या निवडणुका सुद्धा 97व्या घटना दुरुस्तीप्रमाणे तुम्हाला घेता येणार नाहीत. हे घटनेनं घालून दिलेलं बंधन होतं आणि म्हणून ह्या निवडणुका होऊ शकल्या नाही. आता त्याचा सगळा प्रोग्राम नवीन जे नेमलेले जे आपले सहकार कमिशनर आहेत, इलेक्शन कमिशनर, ते पार पाडतील. परंतु ज्या नेमणुका पणन मंत्र्यांनी केलेल्या आहेत 100 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वगैरे, आता तो आकडा एक्झॅक्टली मला माहित नाही, परंतु मला असं वाटतं ते तपासून बघावं लागेल की ते कोणत्या कलमाखाली केलेले आहेत त्या. पण प्रशासक नेमून आपल्या हातात ती सत्ता राहावी याच्याकरता सरकार मागचा प्रयत्न करत होतं, ह्या आरोपाला आपण काय उत्तर द्याल? नाही, त्याच्यात असं नसतं. ते मुळात असं आहे की शेवटी निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक पर्याय व्यवस्था आपण करू शकतो, ती पर्याय व्यवस्था केलेली आहे. आता ज्यावेळेस इलेक्शनचे प्रोग्राम अनाऊन्स होतील आणि सुरू झालेत आता अ, ब, क, ड अशा कॅटेगरीज आपण केलेल्या आहेत आणि मला वाटतं पहिल्या कॅटेगरीमध्ये आता पतसंस्था, सहकारी संस्था याचा निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झालाय. त्याच्यानंतर ब कॅटेगरी होईल आणि त्याच्यानंतर अ कॅटेगरी होईल. अ कॅटेगरीमध्ये सहकारी साखर कारखाने आणि जिल्हा बँका ह्या अ कॅटेगरीमध्ये येतात. कृषी उत्पन्न बाजार समित्या पण ह्या ब कॅटेगरीमध्ये येतात आणि मला वाटतं आता सगळा प्रोग्राम अनाऊन्स झाल्यानंतर ज्याच्यामध्ये ज्याला बहुमत मिळेल ती संस्था त्याच्या ताब्यामध्ये जाईल. आपल्याबरोबर गिरीधर पाटील आहेत. डॉक्टर गिरीधर पाटील या विषयावर काही मत प्रदर्शन करू इच्छितात. गिरीधर पाटील, मला एक पाटलांना प्रश्न विचारायचा आहे की आपण सहकार मंत्री असताना सातत्याने बाहेर आणि विधानसभेमध्येही सांगत होतात महाराष्ट्राने मॉडेल ॲक्ट स्वीकारलेला आहे. खरोखरच आपण मॉडेल ॲक्ट स्वीकारला आहे का 2003 सालचा? हो, आपण मला असं वाटतं की 2003ला राष्ट्रीय स्तरावरची जी कमिटी केली होती तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी, त्या कमिटीचं राष्ट्रीय स्तरावरचं चेअरमन पद माझ्याकडे होतं. मी 3 वर्ष राष्ट्रीय स्तरावरती काम केलं. ते काम करत असताना 12 राज्यांचे पणन आणि सहकार मंत्री माझे मेंबर्स होते, मी त्याचा चेअरमन होतो. तो ड्राफ्ट आम्ही तयार केला आणि केंद्र सरकारने ड्राफ्ट करून दिलेला मॉडेल ऍक्ट आपण स्वीकारला नाही महाराष्ट्रानं. आपण त्याच्यामध्ये खूप बदल केला. 2 वर्ष आपली हे डिबेट महाराष्ट्रामध्ये चालू होतं मी पणन मंत्री असताना आणि तो मॉडेल ऍक्ट आपण स्वीकारला. नाही, सध्या महाराष्ट्रामध्ये
सध्या महाराष्ट्रात मॉडेल ऍक्ट अस्तित्वात आहे का जुना एपीएमसी कायदा अस्तित्वात आहे? नाही, दोन भाग आहेत. एपीएमसीचा कायदा तर आपल्याकडे आहेच, तो सभागृहानं मंजूर केलेला नाही पाटील साहेब म्हणे रे, ऐकून घ्या माझं. विचारायचा उद्देश असा होता की एक मिनिट. नाही, मॉडेल ऍक्ट विचारायचा जो आहे उद्देश असा होता, विचारायचा उद्देश माझं पूर्ण होऊ द्या. सांगा. मॉडेल ऍक्ट हा एक ड्राफ्ट आहे आणि 1963चा कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा कायदा आहे. मॉडेल ऍक्ट मध्ये त्यांनी काही गोष्टी ओपन केल्या की ज्याच्यामध्ये प्रायव्हेट मार्केटला परवानगी दिली, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला परवानगी दिली, त्याच्यामध्ये थेट माल शेतकरी हा आपला विकू शकतो, अशा प्रकारचे काय मॉडेल ऍक्ट मध्ये त्यांनी तर कमिटीमध्ये माल गेला तर त्यालाही टॅक्स बसत होता, तो त्यांनी काढला. वन टाइम टॅक्स सिस्टीम त्याच्यामध्ये आणली आणि मग हा मॉडेल ऍक्ट आपण स्वीकारला. त्यात काय आपण बदल केले. आपण प्रायव्हेट मार्केट करताना सुद्धा 2 एकराची मर्यादा घातली, 5 एकराची मर्यादा घातली, अंतराची मर्यादा आपण घातली. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे रजिस्टर करण्याकरता म्हणून आपण त्याला अधिकार दिले. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा मॉडेल ऍक्ट मध्ये असा होता की उद्या जर एखाद्या शेतकऱ्यांनी जर एखादी जमीन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करता एखाद्या उद्योजकाला दिली तर मालकी हक्क सुद्धा त्याचा गेला असता. आपण ठरवलं की शेतकऱ्याच्या मालकी हक्काला सुद्धा बाधा येणार नाही. असे काही बदल आपण मॉडेल ऍक्ट मध्ये आपण स्वीकारले राज्य सरकारने. याच्यामध्ये मला वाटतं सभागृहामध्ये 5-5, 6-6 तास डिबेट झालं. विरोधी पक्ष नेते म्हणून एकनाथ खडसे त्याच्याबद्दल खूप बोलले. काही चांगल्या सूचना आल्या, त्या इन्कॉर्पोरेट आम्ही केल्या आणि मॉडेल ऍक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे. मॉडेल ऍक्ट आपल्याकडे लागू झालेला आहे, परंतु बदलत्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांची पुनर्रचना किंवा त्यांची गरज याविषयी, तंत्रज्ञानाचा वापर या सगळ्याविषयी आपल्याला उत्तर द्यावी लागणार आहेत. त्याचाच प्रश्न आणि उत्तरांचा सिलसिला चालू राहणार. एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय समित्यांच्या बाजाराला चाप. समित्यांच्या बाजाराला चाप या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्याबरोबर माधव भंडारी आहेत. माधव भंडारी, आपण आपल्या सरकारने एक प्रकारे स्वागतार्ह पाऊल उचललं आणि ते म्हणजे 100 बाजार समित्यांमध्ये बरखास्ती आणून तिथे नव्याने निवडणुका घेत आहे. आपण हेही सांगितलं की त्या निवडणुकांमध्ये आपला असा स्वतःचा असा काही बेस नाही, तरी सुद्धा आपण हा निर्णय घेतलेला आहे. सवाल तो नाही आहे. सवाल मुळात या संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीचा, त्याच्या फंक्शनिंगचा, त्याच्या कारभाराचा पुनर्रचना आपण करणार आहात की नाही, का पुन्हा तेच हातावर रुमाल टाकायचा आणि त्या रुमालातनं एखाद्या गोष्टीचा भाव ठरवला जायचा, पुन्हा त्याच अशास्त्रोक्त पुराण काळातल्या अशाच पद्धतीनं आम्ही भाव ठरवणार आहोत, का तुमचं सरकार त्याविषयी देखील काही करणार आहे? याविषयी तर आमचं सरकार खूप गांभीर्याने पावलं उचलेल, कारण केंद्र सरकारचा आणि मोदी साहेबांचा आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा या विषयाबद्दल खूप कटाक्ष आहे. गेल्या 15 वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये जे काही दोष निर्माण झालेले आहेत, ज्या काही परिस्थिती मुद्दाम निर्माण केलेल्या आहेत, त्या दूर करणे हे या संदर्भातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आता पाटील साहेबांनी मॉडेल ॲक्ट आणि 97 घटना दुरुस्ती आणि या सगळ्याबद्दलचं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. पण हा जो नवा कायदा आपल्याकडे लागू करायचा होता, केंद्र सरकारने 2003 साली कायदा लागू केला. त्यांनी 2003 साली मॉडेल ॲक्टचा एक नमुना कायद्याचा मसुदा आपल्याला दिला. आपण 2013-14 पर्यंत या विषयात फार काही केलं नाही. करेक्ट. 12 म्हणजे स्वतः पाटील साहेब केंद्रीय मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्यांना या सगळ्याची उत्तम जाण आहे आणि त्यांच्या हातात एक खातं होतं, तरी सुद्धा या काळामध्ये याच्यात काही झालं नाही. हाच मुद्दा पुरेसा बोलका आहे. आणि ज्या पद्धतीने सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी आयुक्तालय निर्माण करायचं आणि या निवडणुका निपक्षपाती पद्धतीने होतील यासाठी व्यवस्था निर्माण करायची, हा त्या कायद्यातली तरतूद आहे. त्याची सुद्धा पूर्तता आपल्या राज्य सरकारने वेळोवेळी केली नाही. नवीन आयोग निर्माण केला, पण त्या ठिकाणच्या आयुक्ताच्या नियुक्तीला सुद्धा वेळ घेतला. त्या आयुक्तांची निवडणूक केल्यानंतर सुद्धा आज ते आयोग पूर्ण सदस्य त्याच्यावरती आहेत, पूर्ण त्याला कर्मचारी वर्ग मिळाला अशी स्थिती अजून नाहीये. म्हणजे सहकारी संस्थांच्या निवडणुका निपक्षपाती पद्धतीने घेतल्या जातील ह्याची हमी द्यायला मागचं सरकार तयार नव्हतं. आपण त्या दिशेने पाऊल टाकतो. हर्षवर्धन आणि मग त्यामधलं जे स्पर्धात्मक आहे, ह्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर त्या ठिकाणची शेतीमालाची विक्री आणि त्याच्या माध्यमातून चालणारं शेतकऱ्यांचं शोषण, शेतकऱ्यांची फसवणूक
या सगळ्यावरती आपण काय पावलं उचलतो हा त्यातला खरा महत्वाचा मुद्दा आहे. 63 सालच्या कायद्याचा हवाला दिला जातो, पण त्या कायद्यानुसार जी खुली विक्री करायची शेतमालाची ती आपण अजूनही करत नाही. जे त्या कायद्याचा हवाला देतात तेच या बरोबर आहे. आपण खुल्या या विक्रीवरती सगळ्यावर- दडपण घालून दाबून बसतात. आपण या सगळ्यावर हर्षवर्धन पाटील यांचं देखील मत घेणार आहोत, परंतु ते मत जाणून घेण्या अगोदर विजय जावंगी यांना एक मुद्दा मांडायचा. विजय जावंगी, विजय आवाज नाही ऐकलं तुमचा. विजय जावंगी, तुम्ही काय आपल्याला- बोललात ते मला ऐकू नाही आलं. विजय जावंगी, पुन्हा एकदा आपल्याला याविषयी मत व्यक्त करायचं होतं, बोला. हा नाही, मला हे जे मॉडेल ऍक्ट, कृषी उत्पन्न बाजार समितीचा ऍक्ट, त्याच्यातले अमेंडमेंट्स, या सगळ्याची चर्चा होते आहे. पण मी या सगळ्यांना प्रश्न विचारू इच्छितो की 2011 मध्ये याच कृषी उत्पन्न बाजार समित्या होत्या, हेच व्यापारी होते, हेच दलाल होते. कापसाला 6,000 ₹6,500 रुपये क्विंटल भाव कसा काय मिळाला? मागच्या वर्षी 5,000 रुपये, ₹5,500 रुपये भाव कसा काय मिळाला? आणि या वर्षी 4,050 रुपये हमी भाव सुद्धा मिळत नाहीयेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा उपयोग शेतकऱ्यांकरता कशा करता आहे? हर्षवर्धन पाटील आहे तिथे, मला त्यांनाही सांगायचंय, नम्रपणे सांगायचंय, अहो आम्ही पंचायत राज या सगळ्या संस्थांच्या गोष्टी करतो, पण पंचायत राज संस्था असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, बाजार समित्या असो, या संस्था ज्या निर्माण केल्यात लोकशाहीमध्ये, या संस्था शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करून विधानसभेवर आणि लोकसभेवर दबाव टाकून शेतकरी हिताच्या, ग्रामीण माणसाच्या हिताच्या अर्थकारणाचं राजकारण करण्याकरता केलं होतं. दुर्दैवाने या सगळ्या संस्थांना या विधानसभेनी आणि लोकसभेनी आपलं बटीक करून टाकलं. चर्चा करायची असेल तर त्याची चर्चा व्हायला पाहिजे. तुम्ही जो चाप म्हटला बरोबर आहे, या सरकारने या समित्या बरखास्त केल्या. भंडारीजींनी म्हटलं आम्ही नवीन नेतृत्व तयार करूया, पण हे नवीन नेतृत्व शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारण करणारं होईल का? हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. अहो आज जागतिकीकरण म्हणतो आपण, पण जागतिकीकरणामध्ये आपली कोंडी झालेली आहे. या वर्षी जागतिक बाजारात कापसाला भाव नाही, खाद्यतेलाला भाव नाही, साखर तर 26 रुपये किलो आहे. हो, मला माधव भंडारींना प्रश्न विचारायचा आहे की मग आमच्या देशात गावातला माणूस 40 रुपये किलो साखर का घेतोय? जगात तर भाव नाही. मग जगात साखरेला भाव नसताना आम्ही 40 रुपये किलो घेतो, मग जगात कापसाला भाव नाही, मग गिरणी मालकांना 32,000 रुपयाला रुई का मिळते? ती 50,000 रुपये खंडी का नाही? मोदी साहेबांचा 5F फॉर्म्युला केव्हा न्याय देईल आम्हाला? शेतकरी मेल्यानंतर काहीतरी गांभीर्याने घ्या. आणि नुसता बाजार समित्या बरखास्त करून प्रश्न सुटणारा नाही, संपूर्ण ओव्हरऑइलिंग करावं लागेल सिस्टीम मधलं. आता देशात नरेंद्र आहे, राज्यात देवेंद्र आहे. या नरेंद्र आणि देवेंद्रनी शेतकऱ्यांकरता काहीतरी चमत्कार केला पाहिजे, काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे. बरोबर आहे. आपण निश्चितच यावर माधव भंडारी बोलतील, परंतु अर्थकारणाची हर्षवर्धनजी तुम्हाला 2 प्रश्न आहेत. एक तर जवंगी यांनी उपस्थित केलेला मुद्दा होता, तर दुसरा प्रश्न असा आहे की खरोखरच अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करून नवं नेतृत्व आणून आत्ताची जी परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं माल विकला जात नाही, तिथे गुंडगिरी आहे, तिथे कमिशन आहे, तिथे दलाली आहे, ज्याच्यावर नियंत्रण आणण्यात आपल्या सरकारच्या काळात पूर्णपणे अपयश आलेलं होतं असं समोर येत आहे. ही सगळी परिस्थिती बदलेल याच्यानी? नाही, अपयश वगैरे आला असं काय म्हणता येणार नाहीये. त्याचं कारण असं आहे की एखादी संस्था बरखास्त केली म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच शेतकऱ्यांना 5 आणि 10,000 रुपयाचा दर मिळेल आणि भाव मिळेल अशी परिस्थिती नाहीये. आपल्याकडे ही सिस्टीम बदलावी लागणार आहे. आता इथं म्हणतात की तुम्ही निवडणुका काय घेतल्या नाही, आयोग नेमलं नाही, असं आता माधव भंडारीजी म्हणत होते. मला त्यांना माहिती करता सांगायचंय की गुजरात गव्हर्नमेंटनी अहमदाबाद उच्च न्यायालयाने 97 घटना दुरुस्तीच्या संदर्भातला निर्णय तिथल्या फेडरेशननी करून घेतला की आम्हाला एक घटना म्हणजे आज हा सुद्धा एक नवा विषय आता पुढे. मला असं वाटतं आता हे नवीन सरकार आलेलं आहे. तुम्ही आता आम्ही काय केलं तुम्ही काय केलं म्हणण्यापेक्षा आता तुमचं खाली सरकार आहे आणि वरही सरकार आहे, शेतकऱ्यांच्या करता करा ना. आता हे ऊसाचं आंदोलन झालं त्यावेळेस सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. आज आमची म्हणणं असं आहे की 3500 रुपये तुम्ही ऊसाला भाव काय देऊ शकत नाही. आता कापसाच्या बाबतीतला आता मुद्दा इथं उल्लेख केला. मी पणन मंत्री असताना एकाधिकार कापूस योजना याच्यामध्ये बदल केला आम्ही आणि प्रायव्हेट लोकांना संधी दिली का तर त्याच्यामध्ये दर जास्त शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. उत्पादक ते ग्राहक ही संकल्पना आपण सुरू केली. आज आमचा शेतकऱ्यांचा कोणीही माल हा
मार्केट कमिटीमध्ये न आणता डायरेक्ट तो ग्राहकापर्यंत नेऊ शकतो. डायरेक्ट मार्केटिंगची कन्सेप्ट आपण आणली. आता याचा अर्थ असा आहे, आणि हा भाग वेगळा आहे, नवीन कार्यकर्ते कोण तयार होतील, कोणाला कुठे नेमायचं, ठीक आहे, त्याच्या सरकारचा प्रश्न, त्या खोलामध्ये मला जायचं नाही. परंतु एखादी संस्था बरखास्त केली किंवा एखाद्या संस्थेवरती नवीन माणसं नेमली म्हणून काय ह्या मूळ व्यवस्थेमध्ये